आजचा घटक आहे 3 अंकीपर्यंतच्या संख्या अंकात व्यक्त करणे। बघा, जर अशी संख्या दिलेली असेल 3 अंकी संख्या, तर ती जर अक्षरात जर दिलेली असेल तर ती अंकामध्ये कशी लिहायची ते आपण या घटकामध्ये पाहणार आहोत। तर पहिला प्रश्न पाहूयात। 569 ही संख्या अंकात कशी लिहाल? पर्याय पाहूयात। इथे बघा, एकक, दशक, शतक, 500 इथे 60 आहे, इथे 570 आहेत आणि इथे 569 आहेत आणि इथे 596 आहे। तर आपला प्रश्न आहे 569। तर इथे बघा 500 आणि पुढे 69 हा पर्याय आपला बरोबर आहे। दुसरा प्रश्न, 808 ही संख्या अंकात कशी लिहाल? पर्याय पाहूया। तिथे बघा 880, इथे बघा 800 आणि 8 आहेत, इथे फक्त 88 आहेत। 6च्या म्हणजे शतकाच्या घरामध्ये कोणी नाही, हे फक्त 88 आहेत आणि इथं पुढे 888 हा पर्याय आहे। तर आपला प्रश्न आहे 808। तर 808 ही संख्या इथे लिहिलेली आहे म्हणून पर्याय दुसरा। प्रश्न तिसरा, 750 ही संख्या अंकात कशी लिहाल? बघा, 750 म्हणजे किती? तर 600 पूर्ण आणि वरती 75 म्हणजेच 750। 675 म्हणजेच 750। तर ही संख्या अंकात कशी लिहाल? तर बघा, इथे 775 हे 750 होतात, हे 750 म्हणजे 750 होतात आणि 675 म्हणजे 750 होतात म्हणून हा पर्याय बरोबर। प्रश्न चौथा, 440 ही संख्या अंकात कशी लिहाल? पहा, 440 ही संख्या अंकात कशी लिहाल? पर्याय इथे 404, इथे बघा एकक, दशक, शतक आणि हजार, हे 4004 आहेत। ही संख्या 3 अंकी नाही किंवा ही 400ची संख्या नाही आहे, तर 4004 अशी संख्या आहे। इथे फक्त 44 आहेत, शतकाच्या घरामध्ये कोणीही नाही, फक्त 44 ही संख्या आहे आणि इथे 400 आणि पुढं 40 आहे, तर ही संख्या 440 आहे म्हणून पर्याय चौथा। पाचवा प्रश्न, 825 ही संख्या अंकात कशी लिहाल? पहा, 825 म्हणजे 800 पूर्ण आणि वरती 100चा पावभाग म्हणजे 25। 100 म्हणजे 100, 100चा पावभाग म्हणजे 25। तर असे 8 पूर्ण म्हणजे 800 आणि 25 वरती हा पावभाग, तर असे 825 ही संख्या म्हणजे 825 होतात। तर पहा, इथे पहिला पर्याय 875 हे 950 होतात, 850 म्हणजे 850 होतात, 775 म्हणजेच हे 850 असतात आणि 825 बघा इथे पर्याय आहे 825 म्हणजे 825। तर हा चौथा पर्याय बरोबर। 8 पूर्ण आणि वरती पावभाग, 100चा पावभाग म्हणजे 100चा पावभाग म्हणजे 25। प्रश्न 6, 525 ही संख्या अंकात कशी लिहाल? पहा, इथे पर्याय पाहूयात। एकक, दशक, शतक, 500 आणि पुढे 50, इथे बघा 525, यालाच आपण 525 सुद्धा म्हणू शकतो। 575 म्हणजेच हे 550 ही असतात आणि ते 500 पूर्ण आहेत। तर आपला पर्याय आहे 525 ही संख्या अंकात कशी लिहाल? तर पर्याय दुसरा या पद्धतीने लिहू शकतो। सातवा प्रश्न, 702 ही संख्या अंकात कशी लिहाल? पहा, पर्याय इथे एकक, दशक, शतक, 700 आणि पुढे 20 आहेत, ही संख्या 720 आहे। इथे बघा 100च्या घरामध्ये 2 आहेत, तर हे 207 होतात, हा पर्याय चुकीचा आहे। त्याच्यानंतर इथे 700 आणि पुढे 2 आहेत आणि इथे 270 आहेत, तर आपला पर्याय आहे 702 ही संख्या कोणती? तर पर्याय तिसरा आहे। आठवा प्रश्न, 660 ही संख्या अंकात कशी लिहाल? पर्याय आहेत बघा, इथे
एकक, दशक, शतक, 600 आणि पुढे 6 आहेत. त्याच्यानंतर हे फक्त 66 आहेत. एकक, दशक 66, शेच्या घरात कुणीही नाही. त्याच्यानंतर इथे बघा 600 आणि 60 आहेत आणि इथे 666 आहेत. तर आपला पर्याय आहे 660. तर पहा इथे 660 ही संख्या लिहिलेली आहे म्हणून पर्याय तिसरा. प्रश्न 9. 450 ही संख्या अंकात कशी लिहाल? पहा आता 450 म्हणजे किती? तर 400 पूर्ण आणि शेचा अर्धा भाग. शेचा अर्धा भाग, तर शेचा अर्धा भाग 50 होतो म्हणून 400 पूर्ण आणि साडे म्हणजे शेचा अर्धा भाग 50. तर असे 450 ही संख्या तयार होते. तर आणि 450 म्हणजे 450 त्याला आपण म्हणतो. तर पर्याय पहिलाच बरोबर आहे. 450 म्हणजे 450. हे 375 म्हणजे 450. 425 म्हणजे 425 हा पावभाग असतो. हा 375 म्हणजे हा पाऊण भाग असतो शेचा. आणि ते 475 म्हणजे हा शेचा, 75 म्हणजे शेचा पाऊण भाग आणि 4 पूर्ण, 400 पूर्ण जे 475 म्हणजे 450 होतात. तर आपला पर्याय आहे 450. तर 450 म्हणजे 450 पहिला पर्याय. प्रश्न 10. 888 ही संख्या अंकात कशी लिहाल? पहा इथे 800 आणि पुढे एकक, दशक एकत्र वाचायचे. 808. इथे बघा 880. इथे पहा 888 आणि चौथा पर्याय आहे पूर्ण 800. तर आपला प्रश्न आहे 888. तर पर्याय तिसरा 888 ही संख्या इथे या पद्धतीने आपण लिहू शकतो. 11वा प्रश्न. 302 ही संख्या अंकात कशी लिहाल? पहा इथे पहिला पर्याय एकक, दशक, शतक, हजार ही 3002 अशी संख्या आहे. त्याच्यानंतर इथे बघा 302 आहे. इथे फक्त 32 आहे आणि इथेही फक्त 32 आहे. शेच्या घरामध्ये कोणीही नाही. इथं सुद्धा 32च आहेत म्हणून आपला दुसरा पर्याय एकक, दशक, शतक 300 आणि एकक, दशक एकत्र वाचले तर 02 म्हणजे फक्त 2 असतात. तर हे 302 ही संख्या इथे अशी लिहू शकतो आपण. पर्याय दुसरा. 12वा प्रश्न. 809 ही संख्या अंकात कशी लिहाल? पहा 809 हे आहेत 89 80 आणि 9 89. दुसरा पर्याय एकक, दशक, शतक हे 809 हे फक्त 89 आहे. शेच्या घरामध्ये कोणीच नाही. आणि इथे 908 ही संख्या 908 आहे. तर आपल्याला 809 ही संख्या शोधायची. तर इथे बघा 800 आणि 9 हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न 13वा. 404 ही संख्या अंकात कशी लिहाल? पहा इथे 404 इथे आहे 440. इथे फक्त 44 आहेत. इथे शेच्या घरामध्ये कोणीही नाही आणि इथे फक्त 44 आहेत. शतकाचं घरच इथे दिलेलं नाही. तर 404 ही संख्या बघा एकक, दशक, शतक 400 आणि पुढे 4. तर ही संख्या या पद्धतीने आपण लिहू शकतो. पर्याय पहिला. 14वा प्रश्न. 190 ही संख्या अंकात कशी लिहिणार? पहा 100 आणि पुढे 90. त्याच्यानंतर हे फक्त एकक, दशक या प्रमाणे 2 अंकी 19 संख्या आहे. इथेही शेच्या घरात कोणीच नाही, फक्त 19 ही संख्या आहे. आणि इथे 191 ही संख्या आहे. तर आपल्याला 190 हवे आहेत. तर 100 एकक, दशक, शतक शतकच्या घरामध्ये 1 आहे म्हणून 100 आणि पुढे 90. तर 190 पर्याय पहिला. 15वा प्रश्न. 666 ही संख्या अंकात कशी लिहाल? पहा 666. त्याच्यानंतर इथे 606. त्याच्यानंतर 660 आणि चौथा पर्याय 670.
76. तर आपल्याला 666 तर पर्याय पहिला 600 आणि 66 ही संख्या आपण अशी लिहू शकतो म्हणून पर्याय पहिला. प्रश्न 16वा. खालीलपैकी योग्य जोडी कोणती? ते बघा, अक्षरात संख्या आणि अंकात संख्या यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. तर पहिली जोडी पाहूयात. 750. तर हे बघा 750 ही जोडी बरोबर आहे. त्याच्यानंतर 225. बघा इथं 200 पण इथे 25 नाही, ते 250 पुढं लिहिलेले आहेत म्हणून ही जोडी योग्य नाही. त्याच्यानंतर 402. तर बघा इथे 400 लिहिलेले आहेत पण पुढे 2 नाही तर 20 आहेत म्हणून ही सुद्धा जोडी अयोग्य आहे. आणि इथं 180. तर पहा 100 आणि पुढं 80 तर ही जोडीसुद्धा योग्य आहे म्हणून फक्त अ आणि ड योग्य म्हणून पर्याय चौथा. प्रश्न 17वा. खालीलपैकी संख्यालेखनाच्या किती जोड्या अयोग्य आहेत? पहा, अयोग्य म्हणजे चुकीच्या जोड्या. इथे पहा 525 म्हणजे 500 पूर्ण आणि पावभाग 100चा म्हणजे 100चा पावभाग. तर हे 525 म्हणजे 525 तर ही जोडी योग्य आहे. त्याच्यानंतर 850. 850 म्हणजे 800 आणि 50 तरी ते 850 न देता 805 दिलेली आहे म्हणून ही जोडी अयोग्य आहे किंवा ही जोडी चुकीची आहे. आता इथे बघा 950. 950 म्हणजे 800 पूर्ण आणि पाऊण भाग म्हणजे 75 तर हे 875 म्हणजे 950 ही जोडीसुद्धा योग्य आहे. आणि पुढे 421. तर 400 आणि 21 ही जोडीसुद्धा योग्य आहे. तर एकच जोडी इथे अयोग्य आहे ब नंबरची म्हणून पहा खाली पर्यायांमध्ये एक जोडी अयोग्य, पर्याय तिसरा. 18वा प्रश्न. 636 ही संख्या अंकात कशी लिहाल? पहा इथे 663 म्हणून हा पर्याय नाही. त्याच्यानंतर इथे 363 हाही पर्याय नाही, आपल्याला 636 हवे. त्याच्यानंतर इथे पहा 636. तर या प्रकारे ही संख्या आपण अंकात लिहू शकतो 636. आणि पुढचा पर्याय आहे 366 ही संख्या चुकीची आहे. तर 636 ही संख्या अंकात कशी लिहाल? तर या पद्धतीने लिहू शकतो पर्याय क. आणि म्हणून मग फक्त क योग्य, हे बाकीच्या पद्धतीने आपण 636 लिहू शकत नाही म्हणून फक्त क योग्य, पर्याय दुसरा. खालीलपैकी अक्षरी अंकी संख्यालेखन यांची अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी शोधायची आहेत. अक्षरात व अंकात संख्या दिलेल्या आहेत. यातील अयोग्य म्हणजे चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे. बघा इथे 224. इथे पहा 224 म्हणजे ही जोडी बरोबर आहे. 809. तर इथे पहा 809 नाही तर इथे 90 दिलेले आहेत म्हणून ही जोडी चुकीची आहे. त्यानंतर 707. बघा इथे 700 आणि पुढे 7 तर ही जोडीसुद्धा योग्य आहे. आणि इथे 550. तर इथे पहा 500 आणि 5 दिलेले आहेत, 550 नाही पुढं लिहिलेले म्हणून ही जोडीसुद्धा अयोग्य आहे. म्हणून फक्त ब आणि ड ही जोडी अयोग्य आहे म्हणून पर्याय दुसरा.